मालेगाव अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी शिवसेना आक्रमक, फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी. मालेगाव 17 जुलै 2025. मालेगाव शहरातील एका नामांकित रुग्णालयात अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर शिवसेना मालेगावने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल जुलै 16 रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. या गंभीर प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्यांतर्गत आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. शिवसेनेची मागणी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मालेगावच्या वतीने श्री रामभाऊ मिस्त्री आणि श्री प्रमोदजी शुक्ला यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले. यात त्यांनी आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने होऊन तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा, अशी मागणी केली. या घटनेमुळे मालेगाव शहरात संतापाची लाट उसळली असून पीडित विद्यार्थिनीला त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.